सागरी व्यापारावरील नियंत्रणासाठी गोव्यातील भूमीचे महत्त्व शिवाजीराजांनी ओळखलं. फिरंगी आणि आदिलशाही राजवटीत गोव्यातील जनतेचे हाल होत होते. महाराजांना गोव्यात होणाऱ्या अत्याचारांची माहिती मिळाली होती. म्हणून 1667मध्ये महाराजांनी 5,000 पायदळ आणि 1,000 घोडदळ घेऊन बारदेसवरती हल्ला केला. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1668मध्ये महाराजांनी डिचोली महाल जिंकून घेतला आणि गोव्यातील भूमीतून पोर्तुगीजांच्या परकीय सत्तेला ओलथून टाकण्याचा पहिला प्रयत्न केला. त्यानंतर महाराज डिचोलीत नार्वे या गावी आले. नार्व्याचा श्री सप्तकोटेश्वर एका कोनाड्यात झावळ्यांनी झाकलेल्या सभामंडपात त्यांनी पाहिला. आपल्या धर्माची आणि आपल्या देवांची विटंबना पाहून राजाचं मन खिन्न झालं आणि त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करायचे ठरवले. पोर्तुगीजांनी जे मंदिर हट्टाने पाडलं, अपवित्र केलं, तेच मंदिर पुन्हा उभारण्याचा निर्णय